फायनली पोहोचलो आम्ही शेतावर. बघा आता शेतावर झालं तर गाडीवाला म्हणून दाखवलं नाही. किती दिवसांतून ब्लॉग बनवतो. या दाखवतो आंब्याला आंबा किती आले. हा आंबा तोडायला आलो आम्ही. हे बघा भरलाय बघा. कुठून कुठं आंबा पाडायला आले नेरुलवरून, चिलपाट्यावरून, ही कलंबलीवरून आणि ही प्रॉपर शिवकरची. आता गावाचं नाव सांगितलं. आंबा हाताजवळच आहे बघा. जवळ जवळच आहे पूर्ण. गोविंदा रे गोपाला आंबा तोडा आला लावण्य आला. पाटलं तुम्ही 2 3. हा ते तोड एक गुच्छाने चढा लागल. पण फॉलो करा, कमेंट करा. हो खातोय बा. काहीच बघू शकता इथं आहे मधमाशीचा पोळा. पण ते काढले कोण तरी. हे बघा इकडे दुसरे आंबे आहेत. इकडे अजून टाकतो ना आंबा. हे आंबे चोर आम्ही सगळे आंबे चोरायला आलतो. अशी डिक्की भरले तुम्हाला दाखवतो बघा. आता अक्षरशः लाईव्ह दाखवतो. इथं कट बिलकुल नसेल. हे बघा एवढी पिशवी भरले. त्याला गाडीची चावी काढतो. ही बघा पिशवी. आता डिक्की खोलतो. ही डिक्की भरले. हॅलो कैसाने सर्व युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचा मनापासून स्वागत आहे. आता निघालो मस्त की पनवेलला बहिणीच्या घरी जायचं. काय त्यांच्या शेतावर जायचं कशासाठी तर तुम्हाला पुढे समजत. रेडी तर झालं मस्तपैकी. हेल्मेट पण घेतलं आहे आणि इकडे घेतलं कळ्या. तिला गजरा बनवायला जायचं आहे. बघूया चला. मी आणि भाऊ झालं आहे. डायरेक्ट दाखवतो लोकेशनवर जाऊन काय आणि कशासाठी झालं आहे. शेतावर काय काम आहे ते तुम्हाला बघायला भेटेल आज. काहीच फायनली पोचलो आपण पनवेलमधील. कोणत्या गावामध्ये ते तुम्हाला नंतर सांगतो. तर चाललं आहे घरामध्ये जस्ट बसतो पहिला. कैसा भांडणं चालू आहे. एक दे अजून एक दे. ज़्यादा हम जा रही खेती पे. इनके खेती पे जाने का अभी हम लोग का भाई भी आए हैं. सब जन मिल के जाने का. काय के लिए वो बताते हम लोग आगे जाके. तर पुढे जाऊन तुम्हाला सर्व काही सांगतो आम्ही. मला तुझं काही दाखवलं नाही तर आमची चर्चा झाली होती. चला शेतावर जाऊन शेतावर शेती लुटायची आपल्याला. फायनली पोहोचलो आम्ही शेतावर. बघा आता शेतावर झालं तर गाडीवाला म्हणून दाखवलं नाही. किती दिवसांतून ब्लॉग बनवतो. या दाखवतो आंब्याला आंबा किती आले. हा आंबा तोडायला आलो आम्ही. हे बघा भरलाय झोम. हे बघ हे आंबे हे कडक आहे. हे कोणतं आंब्याचं आहे. हे आंब्याचं आहे. बघू शकता आमची मंडळी आलेली आहे सगळी. आंबा बघा किती वाढायला आल्या. 2 3 4 5 6 7 जण आंबा भरले. कसा चांगला आंबा आहे त्याच्यावर. मशीन. चलो अभी ऊपर चढ़ने का अपने को. त्या जे अडव मस्त आहेत पण उंच आहे त्याच्यावर. तर मोठं ते जवळच आहेत सगळं. हाताजवळच आहेत सर्व. हे बघा इथंच आहे. हे बघा इथं समोर. हे कसं वाटतं तुला. हे लावण्या कसं वाटतं आंबा पाडून. इकडे बघ इथं. फिल्टर लावून खाली. हे बघा गाईस कुच्चे आंब्यांचे. हे बघा कुठून कुठं आंबा पाडायला आले. नेरुलवरून, चिलपाट्यावरून, ही कलंबलीवरून आणि ही प्रॉपर शिवकरची. आता गावाचं नाव सांगितलं. आंबा हाताजवळच आहे बघा. जवळच आहे पूर्ण. हाताने यायला पण नको आपल्याला. मोठे पाडायचे बघा. पूर्ण भरले. 2 वर्षातून एकदा येतं आंबा. गेल्या वर्षी नव्हता आला. त्याच्या आजच्या वर्षी आलतो आंबा पाडायला. तू किती नेतस विकायला ते सांग मला पहिला. आंबे पाडून किती नेतस. अर्धी पोतली. तुला काय भेटतं. बस चायनीज. हा चायनीजच भेटतं. एवढी मेहनत करून जातं.
हा पडलेला आहे. हे काय खाली पडलंय तू. बाबू तिकडे जाऊ नको. हा हे बघ इथंच आहे. याला नको पकडू. इथं आहे बघ, याला पकड. हे ओके खालीच आहे. वरतीच आहे. चल वरती वरती उभी राहा. हे बघा हाताला आंबा आहे ते बघा. हातच दाखवतो मला. हे बघा अरे चढ. तू चढ ना वरती. गोविंदा गोविंदा. अरे चढ. गोविंदा रे गोपाला आंबा तोडा आला लावण्य आला. तर काहीच आमची 2 माकडं वरती चढलेली आहेत. ते बघा कशी इकडून पाडतात, इकडून पार्सल झालं. गेला गेला आला. हे बघा चला उचलू आपण. आम्हाला चोर पण बोलता का? आता घेतला मी व्हिडिओ मध्ये, आता टाकीन मी. मला माहित नाही. पाडलं तुम्ही 2 3 हा पाडलं तिने टांगलेली ती. गोविंद गोपाला करत होते. हा हे बघा भांडताय अक्षरशः. हा ते तोड ते तोड. एक गुच्छाने चढा लागल पण. फॉलो करा, कमेंट करा. हो खातय बा का? मम्मीला फोन कर. थांब ना, पाडू दे ना त्याला, मजा करू दे ना. बघू शकता किती आंबे पाडले. कोणाला पाहिजे असतील तर या. हे बघा अर्धे डिक्कीन टाकले नेऊन. गाडीचे दाखवतो तुम्हाला थोड्या वेळा. हो फोटो काढताय ते दाखवले गुच्छे, पण ते पाडाचं बोललं तर जीवा येईल ते. हे बघा समजतो गुच्छे गुच्छे. कंप्लेंट पोलीस स्टेशनला कंप्लेंट. सरळ सरळ. अरे काही नाही अरे 2-3 तोडते मावशी तो. मग असं टाइमपास चालले आमचा. काहीच बघू शकता इथं आहे मधमाशीचा पोळा. पण ते काढले कोणतरी, नाही तर काढलं असतं. हे बघा मधमाशा दिसतात. बाहेर गेला गावाच्या बाहेर. इकडे टाइमपास करायला लागला. आता आंबा मोठा आता काढ. खेच वरती कर अजून. हा हा गेला. काहीच फायनली आंबा पाडून झालं आपलं. निघालो आता. म्हणजे भरपूर आंबा पाडले आम्ही काढूनच पाडत होतो. धीरज आणि भाऊ वरती चढलेला. किती ब्लॉक झाले माहीत पण नाही मला, पण जाम तपला अक्षरशः. सगळ्या आंब्यांना आंबे तर आले ना. डेंजर एकदम. जवळ आहेत पण छोटा. तुझी कॅब तू नाही का घरात ठेवतेलीस? हे बघा इकडे दुसरे आंबे आहेत. इकडे अजून टाकतो ना आंबा. हे आंबे चोर आम्ही सगळे आंबे चोराला आलतो. आणि डिक्की भरले. तुम्हाला दाखवतो बघा आता अक्षरशः लाईव्ह दाखवतो. इथं कट बिलकुल नसेल. हे बघा एवढी पिशवी भरले. त्याला गाडीची चावी काढतो. ही बघा पिशवी. आता डिक्की खोलता. डिक्की भरले. डेंजर एकदम. आम्ही म्हणजे कुठून कुठपर्यंत आले आंबा चोराला. डेंजरस सिच्युएशन आहे. म्हणजे आंबा चोराला नाही बरं, आम्हाला आंबा स्पेशली पाडायला बोलवलेला. अजून दिला तर चला त्याच्यात टाकू आपण पिशवीमध्ये. कारण की भरपूर आंबे झालेत. ब्लॉक किती झाले मला पण नाही माहिती. अजून भाऊ फिरताना तिकडे जांभळा बघायला. आंबे तर खूप आहेत, पण काय करणार, आपल्याला पाहिजे तेवढंच घ्यायचं, जास्त ना. आणि त्यांना पण पाहिजे ना. अजून दिलं. थांब पिशवीच घेऊन येतो. ते आंबे पैसा आता येते. गरम पण तेवढंच होतं ना. घामटा निघला आंबा काढताना. समोरच बघा बकरा किती मोठा आहे. यो बकरा नाही आहे, त्याच्या तिकडे सफेद बकरा आहे. हे बाजू खाली हो जरा. झूम करू नाही शकत मी आता, लोचातोय. बघू शकता बकरा कसला मोठा आहे बघा. डेंजर आहे. डोका बघा त्याचा कसा. हा
अरे तोच आहे गे इकडे भाऊ अजून ना पाडताना बघा आंबे हे बघा मग आया कसं पडतील हे बघा डेंजर सिच्युएशन आहे किती पाडलं तरी कमीच आहेत मजा येत असं शेतावर आल्यावर तर आपली शेतं नाही राहिली आम्ही हिला बाजूला करायला लागेल आपण येऊ सर आपण चालू आता मस्तपैकी काहीतरी जिरा सोडा वगैरे प्यायला घेऊन आता आम्ही दुसऱ्या इथं आलो आहे इथं आंबा बघा किती लांब आहे आता तुम्हाला कसा सांगू मी हे बघा एवढा माहिती हाताचे एवढा हाताच्यापेक्षा लांब आहे मग झूम करून बघू एवढा पंजापेक्षा लांब आहे आंबा बरं पूर्ण भरले बघा झूम 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 फोकस अननस पण आले इकडं भरपूर अननस वगैरे आले आणि इकडे आंबेच आंबे पडलेत खाली इथं लिंबूचं झाड आहे इकडे फ्रेश होता आणि सगळी जण डेंजर एकदम आंबा बघा तुम्हाला खाली पडलेलं दाखवतो तुम्हाला सगळं पिकलेलंच आहे आंबे किती पडले खाली हो भेटला हो त्याला असं दात दिसतं बघा ते डेंजर तर काही फायनली पोचला घरी आणि डिक्कीतून आंबे काढतो बघा पिशवी दिलं वरती एवढं सगळं काढायचं आहे आता डिक्की साफ करायचं ना आता आंब्यांचा वास मारेल पूर्ण त्यासाठी हेल्मेट तसाच ठेवलं त्याच्यानं बसणार मोठी पिशवी ते एवढं आहेत आणि एक वरती पिशवी नाही बघू आता लोणच्यालाच कामं येतील आपल्याला आंबे ते अर्धे पिकलेले होते पण ते नाही लय उंच आहेत मग नाही पाडले फायनली आंबे वगैरे ठेवले बघू शकता तुम्ही हे बघा इथं ठेवले सर्व टोपली आपली भाकरींची जर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय